नाशिक शहरातील गुन्हेगारीचं केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या भंगार बाजारावर आजपासून कारवाईचा हातोडा चालवण्यास सुरुवात झाली आहे। अंबड लिंक रोड परिसरात 17 वर्षांपासून जवळपास 25 एकरावर बसलेला हा अनधिकृत भंगार बाजार वादग्रस्त ठरला होता। नाशिक महापालिका व पोलीस दल यांच्या संयुक्तपणे या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे। तणाव निर्माण होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे। महापालिका प्रशासनाकडून वारंवार नोटीस दिल्यानंतर देखील दुकानदारांनी अतिक्रमण काढलं नसल्याने ही कारवाई करण्यात येते आहे। भंगार बाजारावर सुरू असलेल्या कारवाई दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि संपूर्ण कारवाईवर लक्ष ठेवता यावे यासाठी पहिल्यांदाच कारवाई दरम्यान ड्रोनचा देखील वापर केला जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे आणि याचबद्दल त्यांच्याशी बातचीत केली आमचे नाशिक ब्युरो चीफ अभिजित पाटील यांनी। गेल्या 17 वर्षांपासून वसलेल्या भंगार बाजारावरती कारवाई जी आहे ती आजपासून सुरू झाली आहे। सगळ्यात मोठी आणि जम्बो कारवाई अशी म्हणता येईल। या कारवाई संदर्भात ज्यांनी सगळ्यात मोठा पोलीस फौजफाटा या ठिकाणी ठेवला आहे ते श्रीकांत धिवरे साहेब आहेत। सर, काय सांगणार, सगळ्यात मोठी आणि जम्बो अशी कारवाई आहे, काय नेमकं प्रयोजन आहे पोलीस प्रशासनाचं? आपण जसं आता उल्लेख केला की गेल्या 17 वर्षापासून इथे इल्लीगल ते स्क्रॅप मार्केट उभं करण्यात आलं होतं। त्यांना अनेक ठिकाणी नोटिसेस पण देण्यात होतं। याच्यामध्ये माननीय हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट यांचे वर्डिक्ट देखील आहेत की हा तात्काळ उठवण्यात यावा। त्या अनुषंगानं महानगरपालिकेतर्फे हा आज उठवण्याचं काम चालू आहे। त्याला पोलिसांनी बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात दिलेला आहे। तो बंदोबस्त साधारणतः 2 DCP, 4 ACP, 12 PI, 35 अधिकारी, 400 कर्मचारी, आपण एक SRPची धुळ्याची कंपनी बोलवलेली आहे, RCP आहे, QRT आहे आणि सकाळी GR प्रमाणे आपण सकाळी 9 वाजता बरोबर हा बंदोबस्त सुरू केलेला आहे आणि सध्या शांतता आहे। आपण सातपूरपासून ते सुरू केलेलं आहे। आता आपण तसंच पुढे जात आहोत। साधारणतः किती टप्प्यांमध्ये ही कारवाई होणार आहे आणि या कारवाईसाठी नेमका पोलीस फौजफाटा कसा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गालबोट लागू नये अशी काही परिस्थिती आहे का या ठिकाणी? काय म्हणजे आपण नागरिकांना इथलं असं आवाहन केलेलं आहे की बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आहे। तुम्ही जे इलिगल कन्स्ट्रक्शन आहेत ते काढून घेण्यात यावं। त्या अनुषंगाने काल रात्रीपासूनच ऑलमोस्ट 40-45% त्यांनी तिथलं सामान उचलण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे मला वाटतं की जर आपण दिवसभर केलं तर 2 दिवसामध्ये आपण कारवाई पूर्ण करू। सर, पहिल्यांदाच अशा कारवाईमध्ये ड्रोनचा देखील उपयोग केला झाला आहे। ड्रोनचा नेमका काय या कारवाई दरम्यान उपयोग होतोय आपल्याला? अगदी बरोबर आहे। ड्रोन माननीय आयुक्त सरांची ही कल्पना आहे की ड्रोनचा उपयोग आपण असा करत आहोत की एकाच ठिकाणी बसून स्क्रीनवर आपल्याला कुठं काही घटना घडत आहे का किंवा कुठं काही लॉ अँड ऑर्डरचे पोझिशन कशा आहेत, किती अतिक्रमण आपण जमीनदोस्त केलेलं आहे हे वर्ण देखील आपल्याला पटकन कळावं या अनुषंगानं आपण सकाळपासून ड्रोनचा उपयोग करत आहोत। अगदी खरं आहे। गेल्या काही दिवसांपासून जे गुन्हेगारीचं महत्त्वाचं केंद्रबिंदू मांडणारं भंगार बाजाराचं जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण आज करायला सुरुवात होते आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रोनचा उपयोग करून लक्ष ठेवलं जात आहे। नाशिकहून अभिजित पाटील, महाराष्ट्र 1।